मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर ही वेबसाईट अजूनही अंडर मेंटेनन्स आहे। तर यामध्ये नवीन अर्ज हे सध्या भरले जात नाही। आधार नंबर टाकल्याच्या नंतर जिल्हा ओपन होत नाही आणि पुढील डिटेल आपणास यामध्ये भरता येत नाही। परंतु यामध्ये आपण आपले स्टेटस हे चेक करू शकतात, पेमेंटचा भरणा करू शकतात, आपली माहिती बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये येऊन चेक करू शकतात। तर मित्रांनो, या वेबसाईटला कधी खूप मोठा असा प्रॉब्लेम येतो। तर कधी आपण यामध्ये जे काही जमीन मालकाचे नाव आहे, तर जमीन मालकाचे नाव कधी दाखवत नाही, तर कधी पेमेंटचा भरणा हा होत नाही। तर असे खूप प्रॉब्लेम कधी येतात आणि कधी वेबसाईट व्यवस्थित चालते। त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप ही जी काही योजना आहे ही आता मागेल त्याला डोकेदुखी योजना ठरू लागलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी तेथे ऑप्शन हे दाखवले जात आहे, परंतु आपला मोबाईल नंबर यामध्ये सध्या चेंज होत नाही। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा चेंज करून दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर आपणास बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस यामध्ये यायचे आहे। त्यानंतर आपला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे, सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे। तर येथे आपण पाहू शकतात की येथे मोबाईल नंबरचे शेवटचे जे काही 4 डिजिट आहे हे आपण इथे पाहू शकतात। त्याचप्रमाणे बेनिफिशरी ID मध्ये हे जे काही शेवटचे 4 डिजिट आहे हे आपण इथे पाहून घ्या, 0304। तर करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज आहे आणि या शेतकऱ्याने अजूनही पेमेंटचा भरणा हा केलेला नाही। तर पेमेंटचा भरणा करण्याचे ऑप्शन यामध्ये गुल झालेले आहे, परंतु यामध्येच चेंज मोबाईल नंबर हे ऑप्शन आपणास पाहायला मिळत आहे। तर चेंज मोबाईल नंबर याच्यावर मी क्लिक करतो। त्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल। तर आपणास येथे न्यू मोबाईल नंबर द्यायचा आहे। तर मी येथे एक दुसरा मोबाईल नंबर हा टाकतो। दुसरा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण इथे साईडला असे क्लिक करायचे आहे। तर आपण इथे पाहू शकतात की दिस मोबाईल इज ऑलरेडी रजिस्टर्ड बेनिफिशरी ID आणि बेनिफिशरी ID येथे दाखवला जात आहे। तर हा जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर दुसऱ्या अर्जासाठी सुद्धा वापरलेला आहे, किंवा होऊ शकतं की आपण कुसुममध्ये अर्ज भरलेला आहे आणि आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये पण अर्ज भरलेला आहे, दोन्हींना पण नंबर एकच आहे। तर आपणास अशा प्रकारे माहिती येथे दाखवली जाणार आहे। तर आपणास येथे ओके करायचे आहे। तर आपणास यामध्ये काय करायचे आहे की आपणास जो की कुसुम योजनेमध्ये आपण मोबाईल नंबर दिलेला नाही आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये मोबाईल नंबर दिलेला नाही, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सोलर योजना यामध्ये सुद्धा मोबाईल नंबर दिलेला नाही, असा मोबाईल नंबर आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मी येथे दुसरा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि येथे बाजूला क्लिक करतो। तर येथे खाली चेंज मोबाईल नंबरचे ऑप्शन आलेले आहे। त्यानंतर चेंज मोबाईल नंबर याच्यावर क्लिक करायचे आहे। तर OTP हा त्या मोबाईलवर गेलेला आहे, तर येथे ओके करायचे आहे। त्यानंतर हा OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTPवर क्लिक करायचे आहे। व्हॅलिडेट OTPवर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी सक्सेसफुली व्हॅलिडेटेड अशा प्रकारे येथे माहिती दाखवली जात आहे। तर येथे ओके करायचे आहे। त्यानंतर मोबाईल नंबर हॅज बीन अपडेटेड, प्लीज चेक बेनिफिशरी स्टेटस। तर यामध्ये आपले बेनिफिशरी स्टेटस चेक करा असे आपणास यामध्ये सांगितले जात आहे। तर आपण आपले बेनिफिशरी स्टेटस हे परत एकदा चेक करून पाहणार आहोत की आपण जो काही मोबाईल नंबर चेंज केलेला आहे तो चेंज झालेला आहे की नाही तो। तर इथे ओके करायचे आहे। तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकतात की आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर आता चेंज झालेला आहे। तर इथे आपण पाहू शकतात मोबाईल नंबरचे शेवटचे 4 डिजिट, ॲप्लिकेशन डेट सुद्धा इथे पाहू शकतात 19 सप्टेंबर 2024 आणि बेनिफिशरी IDचे जे काही शेवटचे 4 डिजिट आहे हे आपण यामध्ये पाहू शकतात। आणि खाली इथे प्रोसीड टू पेमेंटचे ऑप्शन इथे आलेले आहे। टायमिंग सुद्धा आपण इथे पाहू शकता। तर यामध्ये काय करायचे आहे मित्रांनो, आपणास असा मोबाईल नंबर द्यायचा आहे की जो कुसुममध्ये दिलेला नाही, किंवा मुख्यमंत्री सोलार योजनेमध्ये दिलेला नाही, किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपण दिलेला नाही, असा मोबाईल नंबर टाकून आपण आपले जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर एकदा अपडेट करून पहा।